सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक ऑन द न्यू व्हिडिओ. सो गाइज, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंजिनिअरिंगचा कॅपराउंडचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे तर ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही व्हिडिओ फुल डिटेलमध्ये असणार आहे. पूर्ण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस समजवणार आहे की तुम्हाला कसे डिटेल्स फिलअप करायचे आहेत, कुठला तुम्हाला ऑप्शन चूज करायचा आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो ह्या व्हिडिओ तुम्हाला अजिबात स्किप नाही करायचे, पूर्ण एंडपर्यंत ही व्हिडिओ बघायचे. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. सगळ्यात पहिले तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. कॅपराउंडची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तर ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, हॅव यू अपियर्ड फॉर PCM MST-CET 2024 की तुम्ही MST-CET PCMची एक्झाम दिली होती का? येस ऑर नो. तर हो, ह्या कॅन्डिडेटनी एक्झाम दिली होती. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन नंबर विचारेल, त्याच्यानंतर तुम्हाला रोल नंबर विचारेल आणि त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ. आता हे तुमचं ॲप्लिकेशन, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ जे आहे हे सगळं तुमच्या स्कोर कार्डवरती किंवा तुमच्या ॲडमिट कार्डवरती हे सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर तेच डिटेल्स तुम्हाला इकडे फिलअप करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले मी ह्या कॅन्डिडेटचा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून घेतो आणि बाकीचे डिटेल्स पण ह्याकडे मी फिलअप करून घेतो. आता हे डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला हे रेड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, चेक PCM CET डिटेल्स. यावर क्लिक केल्यानंतर जेवढं पण तुम्हाला पर्सेंटेज मिळाले असतील MST-CET मध्ये, तुमचं नेम वगैरे जे पण काय असेल तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला ह्याकडे बघायला मिळतील. प्लस तुम्हाला अजून एक खाली ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही PCBची एक्झाम दिली होती का, म्हणजे PCM आणि प्लस PCB एक्झाम तुम्ही दिली होती का? येस ऑर नो. तर नाही, ह्या कॅन्डिडेटने दिली नव्हती. त्याच्यानंतर तुम्हाला खाली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला सगळे नीट वाचायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेन इन्फॉर्मेशन ह्याकडे फिलअप करायची आहे. तर ह्या इकडे तुम्हाला सगळे पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे आहेत. जसं की इकडे सगळ्यात पहिले दिलं आहे कॅन्डिडेट फुल नेम. आता जे पण कॅन्डिडेट फुल नेम तुमचं असेल तर ते सगळं तुम्हाला फुल नेम एंटर करायचं आहे. बट ह्या इकडे तुम्हाला रिमार्क पण दिलं आहे, ॲज अपियर्ड ऑन HSC मार्कशीट. तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नेम दिलेलं असेल तसंच नेम तुम्हाला ह्याकडे फिलअप करायचं आहे. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सगळं नेम तुमचं चेक केलं जातं. तर तुम्हाला कॅन्डिडेट फुल नेम करेक्टली फिलअप करायचं आहे. जसं तुमच्या मार्कशीटवर दिलं असेल तसंच तुम्हाला फिल करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं फादर्स नेम, तुमचं फादर नेम काय आहे तर ते तुमचं फादर नेम एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर मदर्स नेम एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर, काय जेंडर आहे, मेल, फिमेल आणि बाकीचं कुठलं जे असेल तर ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे जेंडर. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ म्हणजे काय आहे, म्हणजे करेक्टली डेट ऑफ बर्थ तुम्हाला फिलअप करायची आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला डेट ऑफ बर्थ फिल करायला लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचे रिलिजन काय आहे, तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, ख्रिश्चन आहात, सिख आहात किंवा इतर कुठल्या तुमचे रिलिजन असेल तर ते सगळे रिलिजन तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचे आहेत. त्या कॅन्डिडेटचं रिलिजन हिंदू आहे. त्याच्यानंतर रिजन, तुम्ही कुठल्या रिजनमधनं बिलॉंग करताय, रुरल की अर्बन, तर हा कॅन्डिडेट रुरलमधनं बिलॉंग करतो. त्याच्यानंतर तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम, तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम काय आहे तर ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. आता ह्या इकडे तुम्हाला काय काय रेंज दिलेल्या असतील. आता जी तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम तुमची इन्कम सर्टिफिकेटवरती दिलेली असेल तर ती तुम्हाला इन्कम इकडे सिलेक्ट करायची आहे. तर ह्या कॅन्डिडेटची ॲन्युअल फॅमिली इन्कम 50,000 to 1 lakh आहे, तर ती मी ते सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला मदर टंग सिलेक्ट करायची. तुमची मदर टंग काय आहे, तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती पण मदर टंग वगैरे दिलेली असेल तर तुमची मदर टंग सिलेक्ट करायची आहे. जसे ह्या कॅन्डिडेटची मराठी आहे तर मराठी आपल्याला इकडे ऑप्शन दिलेला असेलच. हे बघा, हा इकडे मराठी ऑप्शन दिला आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं. आणि नॅशनॅलिटी काय आहे, ऑब्व्हियसली इंडियन. त्याच्यानंतर खाली कम्युनिकेशन डिटेल्स, आता तुमचे कम्युनिकेशन डिटेल्स फिलअप करायचे आहेत. जसं की तुमचा ॲड्रेस वगैरे फिलअप करायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला ॲड्रेस लाईन 1 फिलअप करायचं आहे. ह्याच्यामध्ये इकडे तुम्हाला ॲड्रेस फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा ॲड्रेस तुमच्या ह्याकडे फिलअप करायचा आहे, ॲड्रेस लाईन 2. हे 2 ॲड्रेस लाईन तुमचे कन्फर्म म्हणजे पूर्ण फिलअप करायचे आहेतच. कारण की हे जर तुम्ही फिलअप नाही केले तर तुमचा फॉर्म प्रोसीड नाही होणार. कारण की तुम्ही ते बघू शकता, ह्या इथे तुम्हाला शेवटला तुम्ही बघाल तिकडे तुम्हाला रेड असा स्टार दिलेला आहे. आता हे रेड स्टार म्हणजे काय की हे डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचेच आहेत कंपल्सरीली. जर तुम्ही ह्याच्यापैकी एक जरी कॉलम जो आहे हा तुम्ही ब्लँक सोडलात तर तुमचा फॉर्म प्रोसीड नाही होणार. तर त्याच्यामुळे 2 तुम्हाला ॲड्रेस लाईन तुम्हाला फिलअप करायचं आहे. तिसरी ॲड्रेस लाईन तुम्ही फिलअप नाही केली तरी पण चालेल, कारण की इकडे तुम्हाला स्टार दिलेला नाही आहे. त्याच्यानंतर स्टेट, तुम्ही कुठल्या स्टेटमधून बिलॉंग करताय तर ते तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. मी इकडे महाराष्ट्र सिलेक्ट करतो. जर तुम्ही OMS कॅन्डिडेट असाल तर तुम्ही इकडे दुसरं स्टेट जे आहेत, ज्या पण स्टेटमध्ये तुम्ही बिलॉंग करताय ते स्टेट तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता ह्या कॅन्डिडेटची महाराष्ट्र स्टेट आहे, ती मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कुठला आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही बिलॉंग करताय तर ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. सगळे तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत. आता हा कॅन्डिडेट रायगडमध्ये बिलॉंग करतो, तुम्ही ते रायगड सिलेक्ट करतोय. म्हणजे तालुका, तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही बिलॉंग करताय
तर तो पण तुम्हाला ते तालुका दिलेला आहे. तर हा कॅन्डिडेट रोहामधनं बिलॉंग करतोय. आणि ते विलेज कुठला विलेज आहे तुमचं तर ते तुम्हाला ते विलेज सिलेक्ट करायचं आहे. जे पण विलेज आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सगळे विलेजचे नेम्स तुम्हाला इकडे दिलेले आहे. त्याच्यानंतर तुमचा पिनकोड सिलेक्ट करायचा आहे. पिनकोड जो पण असेल तुमच्या एरियाचा पिनकोड, तुमच्या रिजनचा पिनकोड, तर तुम्हाला पिनकोड ते एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर टेलिफोन नंबर असेल तुमचा तर तुम्ही एंटर करू शकता, कंपल्सरी नाही आहे एंटर करणं. त्याच्यानंतर आहे तुमचा मोबाईल नंबर. आता तुमचा मोबाईल नंबर ह्या इकडे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की पुढे जेवढी पण तुमची प्रोसेस असणार आहे तर त्या सगळ्या प्रोसेसचे OTPs हे सगळे तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे. तर त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला करेक्टली फिलअप करायचा आहे. आणि हा मोबाईल नंबर मिनिमम पुढचे 4 महिने तुमचे व्हॅलिड असला पाहिजे. मिनिमम 2 महिने तुम्ही पकडून चाला, 2 महिने मिनिमम हा तुमचा मोबाईल नंबर व्हॅलिड असला पाहिजे. सो जो पण तुम्ही ते मोबाईल नंबर एंटर कराल त्या मोबाईल नंबरचं रिचार्ज वगैरे सगळं करून ठेवा. आणखी जर तुमचं रिचार्ज नसेल तर ऑब्व्हियसली त्याच्यावर तुमचे OTP वगैरे येणार नाही, तर त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि बाकीचे सीड सेलवाले काय काय SMS नोटिफिकेशन्स पण त्याच्यावर तुम्हाला देत असतात. तर त्यामुळे तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID पण तुम्हाला व्हॅलिड एंटर करायचा आहे. हा पण ईमेल ID तुमचा व्हॅलिड असला पाहिजे, करेक्ट असला पाहिजे. कारण की ईमेल IDवर पण काय काय नोटिफिकेशन्स येतात, काय काय इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वगैरे येतात. तर त्यामुळे तुमचा ईमेल ID पण तुम्हाला नीट करेक्ट फिलअप करायचा आहे. तर हे सगळे तुम्ही मोबाईल नंबर एंटर केलं तर त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड चूज करायला येईल. आता पासवर्ड तुम्हाला एकदम स्ट्रॉंग पासवर्ड चूज करायचा आहे, एकदम सिंपल पासवर्ड नाही चूज करायचा आहे. कारण की बरीच मुलं ना एकदम सिंपल पासवर्ड चूज करतात, जसे की pass@123 हे असे एकदम सिंपल पासवर्ड चूज करतात, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर एकदम सिंपल पण पासवर्ड तुम्हाला सेट नाही करायचा आहे, जरासं स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही सेट करा. आणि जे पण तुम्ही पासवर्ड सेट कराल तर ते तुम्ही एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा की नक्की तुम्ही काय पासवर्ड सेट केलात. कारण की बरीच मुलं पुढे जाऊन पासवर्ड विसरतात, तर त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सगळं एका वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. एकदा तुम्ही पासवर्ड सेट केला तर हा तुम्हाला कॅप्चा वगैरे एंटर करायचा आहे. आता हे जे बाकीचे डिटेल्स आहेत हे मी या कॅन्डिडेटचे फिलअप करून घेतो आणि ह्याच्यानंतर पुढची मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो. एकदा सगळे डिटेल्स फिलअप झाले त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर जो पण मोबाईल नंबर तुम्ही ते रजिस्टर केला असेल तर त्या मोबाईल नंबरवर एक OTP सेंड केला जाईल. तर हा OTP तुम्हाला इकडे एंटर करायचा आहे. एकदा तुम्ही OTP एंटर केला तर त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा तुमचा एक ॲप्लिकेशन ID जनरेट होईल. आता हा ॲप्लिकेशन ID खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे जेवढी पण तुमची प्रोसेस असणार आहे तर त्या प्रत्येक वेळी तुम्हाला हा ॲप्लिकेशन ID विचारला जाईल. तर त्यामुळे तुम्ही हा ॲप्लिकेशन ID कॉपी करून ठेवा, नाहीतर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, नाहीतर कुठल्या तरी वहीमध्ये तो लिहून ठेवा. कारण की पुढे जेव्हा पण तुमची मेरिट लिस्ट येईल ती मेरिट लिस्ट बघायच्या आधी हा तुम्हाला ॲप्लिकेशन ID एंटर करावा लागेल. तर त्यामुळे हा ॲप्लिकेशन ID खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा मी इकडे कॉपी करून ठेवतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्ही ह्या इकडे तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल. आता ह्या इकडे तुमचा ॲप्लिकेशन ID तुम्हाला एंटर करायचा आहे. तर हा ॲप्लिकेशन ID मी इथे एंटर करतो. ॲप्लिकेशन ID एंटर केल्यानंतर तुमचा पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे तुमच्या कॅपच्या इकडे तुम्हाला एंटर करायचं आहे. तर हा कॅपचे तुम्ही एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे साइन इन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही साइन इनच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर पहिलेच तुम्हाला विचारलं जाईल की नक्की तुम्हाला कुठल्या मोडनी व्हेरिफिकेशन करायचं आहे. जे पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर ते नक्की तुम्हाला कुठल्या मोडनी करायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील की तुम्हाला ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील तर ते तुम्हाला सगळे ह्या इकडे सिलेक्ट करायचं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिलं आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड, म्हणजे जर तुम्हाला ऑफलाईन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील तर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील तर तुम्हाला ई स्क्रुटिनी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी स्क्रुटिनी सेंटरमध्ये व्हिजिट करावं लागणार आहे. जवळपास जे पण काय स्क्रुटिनी सेंटर असेल तर त्या तिकडे तुम्हाला व्हिजिट करावं लागणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. तुम्हाला कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरवरती व्हिजिट करावं लागणार नाही जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलात तर. आता जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर त्याच्यानंतर तुम्हाला इकडे डिस्ट्रिक्ट वगैरे विचारेल नक्की तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये बिलॉंग करता. तर या इकडे मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर स्क्रुटिनी सेंटरची एक लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल. नक्की तुमचे जवळपास कोणते कोणते स्क्रुटिनी सेंटर्स आहेत. तर हे जे कॉलेजेस आहेत ॲक्च्युली हे कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर ह्याच्यापैकी जे पण तुमचं स्क्रुटिनी सेंटर म्हणजे जे पण तुमचं कॉलेज जवळ असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर ते सिलेक्ट केल्यानंतर सपोज मी ह्या इकडे हे कॉलेज सिलेक्ट करतो. हे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर तुमची डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. नक्की कुठल्या तारखेला तुम्ही व्हेरिफिकेशनला जाणार आहात तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल आज मी जर फॉर्म सबमिट केला तर मला लगेच उद्या व्हेरिफिकेशनला जायचं आहे.
तर लगेच मी इथे 15 जुलै ही तारीख सिलेक्ट करीन आणि त्याच्यानंतर व्ह्यू स्लॉटच्या तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। व्ह्यू स्लॉटच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला इकडे सगळे स्लॉट्स बघायला मिळतील, सगळे तुम्हाला टायमिंग दिलेल्या आहेत। तर ह्या टायमिंगच्या अनुसार तुम्हाला कुठला स्लॉट बुक करायचा आहे, इकडे तुम्हाला टाईम दिले आहेत की नक्की तुम्हाला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत व्हिजिट करायचं आहे का, की तुम्हाला 11 ते 12 वाजेपर्यंत व्हिजिट करायचं आहे, हे सगळे तुम्हाला स्लॉट्स दिलेले आहेत। प्लस तुम्हाला टोटल स्लॉट पण दिले आहेत 20 आणि ते बुक स्लॉट किती 11 स्लॉट्स इकडे बुक झालेले आहेत। किती व्हॅकंट आहेत तर ते पण तुम्हाला व्हॅकंट इकडे दिलेले आहेत। तर ह्याच्यापैकी तुम्ही जे आहेत ते स्लॉट्स बुक करू शकता, ज्या पण तुम्हाला टायमिंगला कम्फर्टेबल असेल त्या टायमिंगवर तुम्ही पुढे बुक स्लॉटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही सिलेक्ट करू शकता। आता जर मला व्हेरिफिकेशन मोड चेंज करायचा असेल तिकडे मी चेंज व्हेरिफिकेशन मोडवर क्लिक करीन आणि चेंज व्हेरिफिकेशन मोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई स्क्रुटिनी मोडचं ऑप्शन बघायला मिळेल। आता मला ई स्क्रुटिनी मोडच करायचा आहे, मला ऑनलाईनच डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत, तिकडे मी चेंज टू ई स्क्रुटिनी मोडवर सिलेक्ट करेन। आता एकदा तुम्ही व्हेरिफिकेशन मोड सिलेक्ट केलं तर त्याच्यानंतर आपली 50% ऑफ प्रोसेस कंप्लीट होऊन जाते। आता रिमेनिंग 50% आपल्याला कंप्लीट करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे तुमचं कॅन्डिडेट टाईप। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट टाईप आहे ते सिलेक्ट करावं लागतं ना, की तुम्ही कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात, तर हे सगळं तुम्हाला इकडे सिलेक्ट करावं लागतं। आता तुम्ही कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात हे कसं ओळखता येईल, तर ह्याच्यावर मी ऑलरेडी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेली आहे, नक्की तुम्हाला कसं कॅन्डिडेट टाईप ओळखायचं आहे ह्याच्यावर मी एकदम पूर्ण सिंपल वेमध्ये सगळं मी तुम्हाला समजवलं आहे। तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन। म्हणजेच काय की तुम्ही कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात हे तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे। आता हा जो कॅन्डिडेट आहे हा टाईप एमध्ये लाय करतो, तर मी टाईप ए सिलेक्ट करेन आणि जर तुम्ही OMS कॅन्डिडेट वगैरे असाल तर तुम्ही OMS कॅन्डिडेट सिलेक्ट करू शकता। जर तुम्ही जम्मू अँड काश्मीरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। ह्याच्यानंतर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड क्लिक केलं, आता तुम्ही कॅन्डिडेट टाईप ए सिलेक्ट केलं आहे, तर कॅन्डिडेट टाईप ए सिलेक्ट केल्यानंतर नक्की तुमचा टाईप ऑफ डॉक्युमेंट, नक्की कुठल्या टाईपचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात ते ह्याच्याकडे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत। तुम्ही बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता, तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करू शकता किंवा तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता। म्हणजे जर तुम्ही टाईप ए कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे काय प्रूफ आहे की तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहात, तर ते एखादं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे, तर ह्या 3 डॉक्युमेंट्सपैकी तुम्ही कुठल्याही डॉक्युमेंट अपलोड करू शकता। तर याकडे मी डोमिसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट करतो। आता त्याच्यानंतर आपण कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं आपली 10वीची एक्झाम पास झालेलो आहोत, तर ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तर याकडे मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो। हा कॅन्डिडेट रायगडमधनं ह्याची SSCची एक्झाम पास झालेला आहे, मी रायगड सिलेक्ट केलं आहे। त्याच्यानंतर आपण 12वीची एक्झाम कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं पास झालेलो आहोत, तिकडे मी 12वीची एक्झामचे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो, त्या इकडे मी रायगड सिलेक्ट केलं। ह्याच्यानंतर आपण कुठल्या तालुक्यातून पास झालेलो आहोत, तर हा आपल्याला इकडे तालुका सिलेक्ट करायचा आहे। आता मी तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला समजेल की आपली होम युनिव्हर्सिटी कोणती आहे। हे होम युनिव्हर्सिटी आपल्याला ऑटोमॅटिकली समजेल, जसं तुम्ही हे सिलेक्ट कराल तर त्या अकॉर्डिंग तुमची होम युनिव्हर्सिटी काय आहे हे तुम्हाला इथे दिसेल। आता ह्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, आता हे कॅटेगरीचे डिटेल्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत, एकदम काळजीपूर्वक सगळं तुम्हाला फिलअप करायचं आहे। तर ह्या इकडे सगळ्यात पहिले आपल्याला विचारलं आहे की नक्की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करता, तिकडे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचे नेम्स दिलेले आहेत, ओपन, SC ST, VJNT, SC BC OBC, ते हे सगळे कॅटेगरीचे नेम्स दिलेले आहेत। जर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इकडे सगळे डिटेल्स फिलअप करायला लागतील। तुम्ही EWSला अप्लाय करणार आहात की नाही, येस ऑर नो, येस केलं तर तुम्हाला इकडे पूर्ण EWS सर्टिफिकेट आहे की नाही तर हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। आता जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल, फॉर एक्झाम्पल जर SC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही SC कॅटेगरीमधनं कुठल्यामध्ये बिलॉंग करता, नक्की तुमचे कास्ट काय आहे। आता फॉर एक्झाम्पल मी ही कास्ट सिलेक्ट केली, तर ह्याच्यानंतर आपल्याला व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट विचारलं जाईल की तुमच्याकडे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आहे की नाही। जर तुमच्याकडे असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा, जर तुमच्याकडे नसेल बट त्याला तुम्ही अप्लाय केलं तर अप्लायड बट नॉट रिसिव्हवर सिलेक्ट करा, आणि जर तुम्ही अप्लायच नसेल केलं तर तुम्ही नॉट अप्लायडवर सिलेक्ट करा। आता जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमधनं असाल, फॉर एक्झाम्पल जर SC BC मधनं असाल तर SC BC मधनं तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे मराठा, आणि ह्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आहे की नाही, तुमचं स्टेटस काय आहे हे तुमच्याकडे अवेलेबल आहे, अप्लायड बट नॉट रिसिव्ड की नॉट अप्लायड। आता जर तुम्ही अवेलेबलवर सिलेक्ट केलं तर हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल, म्हणजे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अवेलेबलवर सिलेक्ट करू शकता। आता जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसेल बट ह्याला तुम्ही अप्लाय केलं तर तुम्ही अप्लायड बट नॉट रिसिव्ड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता, आणि ह्याच्यानंतर बाकीचे जे पण काही डिटेल्स आहेत जसे की तुमचे ॲप्लिकेशन नंबर, म्हणजे ह्या कास्ट म्हणजे जे पण काही ॲप्लिकेशन नंबर असेल तर हे तुम्हाला एंटर करावं लागेल, जे तुमच्या रिसिप्ट वगैरेमध्ये दिलेलं असेल तर हे तुम्हाला एंटर करावं लागेल, आणि बाकीचे जे पण काही डिटेल्स आहेत हे तुम्हाला एंटर करावे लागतील। जर तुम्ही ते नॉट अप्लायडवर सिलेक्ट केलं तर सिम्पली तुम्हाला पुढे काहीच विचारलं जाणार नाही। आता ह्या इकडे मी जर अवेलेबलवर सिलेक्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचं विचारेल, नक्की हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे की नाही, तर अवेलेबल, अप्लायड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लायड।
सो जर आपण नॉट अप्लाइड बट नॉट रिसिव्हवर क्लिक केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे परत ॲप्लिकेशन नंबर डेट वगैरे हे सगळे विचारेल, तर ते डिटेल्स तुम्ही फिलअप करू शकता जे तुमच्या डॉक्युमेंटवरती दिलेलं असेल. आता जर तुम्ही ते कॅटेगरी चेंज केली, जसे की हा जो कॅन्डिडेट आहे ज्या कॅन्डिडेटचा मी ॲप्लिकेशन फॉर्म भरतोय हा OBC कॅटेगरीमध्ये आहे. OBC कॅटेगरीमध्ये फॉर एक्झाम्पल ह्याची कास्ट ही आहे. आता ह्याची कास्ट ही आहे. आता ह्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ह्याच्याकडे आहे का, तर येस अवेलेबल आहे. ह्याच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, येस हे ह्याच्याकडे अवेलेबल आहे. बट एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही ह्याच्यामध्ये रिसिप्ट अपलोड केलीत, म्हणजे जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसेल बट ह्याची तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर रिसिप्ट पण तुमची चालणार आहे. बट ही फक्त टेम्पररी बेसिसवर चालणार आहे. ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये पण दिलेले आहेत की जर तुम्ही ह्याच्यामध्ये काही रिसिप्ट वगैरे अपलोड केलीत तर चालेल, बट पुढे म्हणजे कॅप्रॉन 3पर्यंत तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे आलं पाहिजे. जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आलं तर तुमची कॅटेगरी आहे ही ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केली जाईल. जर तुमच्या कॅप्रॉन 3पर्यंत तुम्ही जर ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एका कॅन्डिडेटने रिसिप्ट अपलोड केली आणि त्यांनी कॅप्रॉन 3पर्यंत त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलं तर त्याची कॅटेगरी ही कन्सिडर केली जाणार आहे. ही जी तुमची रिसिप्ट आहे ही परमनंट बेसिसवर नाही आहे, ही फक्त टेम्पररी बेसिसवर आहे. ॲट दी एंड तुम्हाला ॲडमिशन घेताना ओरिजिनल डॉक्युमेंट पण अपलोड करावं लागेल. तुम्ही या भ्रमामध्ये राहू नका की आपली रिसिप्ट अपलोड केली आहे तर आपली रिसिप्ट अपलोड करून चालणार आहे, असं नाही आहे. तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट पण आलं पाहिजे. कॅप्रॉन 3पर्यंत हा तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे. तर हे जे तुमचे इन्स्ट्रक्शन आहेत जे पण तुम्हाला खाली दिले जातात ते हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला नीट वाचायचे आहेत. ठीक आहे. आता हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढचे जे पण काही डिटेल्स आहेत जसे की तुमचे PWD डिटेल्स, डिफेन्स, TFWS हे डिटेल्स तुमचे विचारले जातील. तर सगळ्यात पहिले आपल्याला विचारलं आहे की हे जो कॅन्डिडेट आहे ज्या पण कॅन्डिडेटचा मी फॉर्म भरतोय हा कॅन्डिडेट PWD कॅन्डिडेट आहे का, म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट आहे का. ॲप्लिकेबल असेल तर तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता. तर हा कॅन्डिडेट ॲप्लिकेबल नाही आहे तर नॉट ॲप्लिकेबल. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे पॅरेंट जे आहेत हे डिफेन्समध्ये आहेत का, तर इकडे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ज्या पण कॅन्डिडेटचे पॅरेंट डिफेन्समध्ये असतील तर ते तुम्ही डिफेन्स हे इकडे तुम्ही सिलेक्ट करू शकता. बट ह्या कॅन्डिडेटचे काही पॅरेंट डिफेन्समध्ये नाही आहेत ते मी नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करतो. ह्याच्यानंतर आपली ॲन्युअल फॅमिली इन्कम दिली जाईल जी आपण स्टार्टिंगला सिलेक्ट केली होती. त्याच्यानंतर आपल्याला TFWS बद्दल विचारलं जाईल की तुम्हाला TFWSला अप्लाय करायचा आहे का, येस ऑर नो. तर येस आपल्याला TFWSला अप्लाय करायचं आहे. मग त्यात आपल्याला TFWSचं काय सर्टिफिकेट वगैरे अपलोड करावं लागतं का, तर नाही. TFWSसाठी फक्त तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागतं आणि त्या इन्कम सर्टिफिकेटवरती तुमची ॲन्युअल इन्कम जी आहे ही बिलो 8 lakhs असली पाहिजे. तर हे फक्त तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती असलं पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागेल. आता बऱ्याच मुलांचा हा पण डाऊट असतो, दादा जर मी TFWSमधून अप्लाय केलं तर मला नॉर्मल सीटमधून नंबर नाही का लागणार, मला TFWSमध्येच नंबर लागेल का, कारण की TFWSचा कट ऑफ जरा जास्त असतो. सो त्यामुळे माझा TFWSमध्येच नंबर लागेल का, तर असं नाही आहे. तुम्हाला कॉलेजची लिस्ट त्या वेनी बनवावी लागते की आपल्याला जर TFWSमध्ये नंबर नाही मिळाला तर आपल्याला नॉर्मल सीट मिळाली पाहिजे. ह्या वेनी तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. अजिबात तुम्ही टेन्शन नका घेऊ. मला माहिती आहे तुम्हाला जरा क्युरिओसिटी आहे की आपल्याला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, काय काय पद्धत असते कॉलेजची लिस्ट बनवायची. तर त्यासाठी मी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे की तुम्हाला TFWSवाल्यांनी तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे. जर तुम्हाला नॉर्मल सीट पाहिजे असेल तर तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. फक्त माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. टाईम टू टाईम सगळे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करून ठेवा. आता एकदा तुम्ही TFWSचं तुम्ही सिलेक्ट केलं येस ऑर नो, तर हे कोणी येस सिलेक्ट केलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्फन आहात की नाही, आर यू ऑर्फन, ह्याच्याकडे तुम्हाला येस ऑर नो सिलेक्ट करायचं आहे, तर नो. तर ह्याच्यानंतर आपल्याला विचारलं जाईल डू यू बिलॉंग टू एनी मायनॉरिटी कॅन्डिडेटच्या टाईप, की तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का, येस ऑर नो. जर मी इकडे येस सिलेक्ट केलं तर आपल्याला 2 ऑप्शन दिले जातील की तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करताय, की लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करताय की रिलिजियस मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करताय. तर याकडे जर मी लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिलेक्ट केलं तर आपल्या इकडे मेसेज येईल की नॉट एलिजिबल फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी, कारण की आपण मदर टंग ही मराठी सिलेक्ट केली आहे आणि मराठी ही कुठली मायनॉरिटीमध्ये नाही आहे. तर त्यामुळे आपण इथे कुठल्याही लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये नाही आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. जर मी ते रिलिजियस मायनॉरिटी सिलेक्ट केलं तिकडे पण आपल्याला दिलेलं आहे की नॉट एलिजिबल फॉर रिलिजियस मायनॉरिटी बिकॉज युअर रिलिजन इज हिंदू. जर तुम्ही हिंदूमध्ये रिलिजन असेल तुमचं तर तुम्ही कुठल्याही मायनॉरिटीमध्ये येत नाही. अदर दॅन हिंदू असेल तर तुम्ही कुठल्या तरी रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येता, तर ती तुम्ही इथे मायनॉरिटी सिलेक्ट करू शकता. आता हा जो कॅन्डिडेट आहे हा कुठल्याही मायनॉरिटीमध्ये बिलॉंग नाही करत आहे, सो त्यामुळे मी इकडे नो सिलेक्ट करतो. एकदा तुम्ही नो सिलेक्ट केलं तर त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यानंतर तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय विचारलं आहे, तुमचे 10वीचे क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे SSC डिटेल्स. तर सगळ्यात पहिले आपल्याला विचारलं आहे की तुमचं SSC बोर्ड कुठलं होतं, नक्की कुठल्या बोर्डमध्ये तुम्ही एक्झाम पासआउट झाला आहे. ते मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर पासिंग इयर काय आहे तुमचं,
तिथे मी पासिंग इयर सिलेक्ट करतो 2022 आणि त्याच्यानंतर तुमचा सीट नंबर इथे फिलअप करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे पण तुमचे सब्जेक्ट्स होते तर त्या सब्जेक्टचे मार्क आउट ऑफ किती मार्क मिळाले तर ते मार्क तुम्हाला इकडे फिलअप करायचे आहेत. प्रत्येक सब्जेक्टचे मार्क तुम्हाला पुढे फिलअप करायचे आहेत आणि ऑटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज इथे कॅल्क्युलेट होऊन येतील. आता एकदा तुम्ही हे सगळं फिलअप केलं तर त्याच्या खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इकडे तुम्हाला विचारलं आहे की क्वालिफाईंग एक्झाम, नक्की कुठल्या एक्झामला क्वालिफाय करून तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताय. तर HSC, तर मी HSC एक्झाम सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नक्की तुमची HSC बोर्ड नक्की कुठे होतं. तर इथे मी इंडिया सिलेक्ट करतो. त्यानंतर HSC बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तुमचं पासिंग इयर काय आहे तर ते तुम्हाला पासिंग इयरसाठी इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. आता ह्या इकडे तुम्हाला 2024साठी 3 ऑप्शन दिले आहेत. सगळ्यात पहिले सिम्पल 2024, त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशनचा इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे आणि री एक्झामचा पण ऑप्शन दिलेला आहे. आता जर तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही ऑल क्लिअर असाल, तुमचं ग्रुपिंग वगैरे सगळं क्लिअर असेल तर तुम्हाला 2024वर हा ऑप्शनवर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही तुमचा पेपर रिव्हॅल्युएशनला दिला असेल तर तुम्हाला ते रिव्हॅल्युएशनच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही री एक्झाम दिली असेल तर तुम्हाला री एक्झामच्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही री एक्झामच्या ऑप्शनवर सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे सगळे डिटेल्स फिलअप करायचे आहेत. आता हा जो कॅन्डिडेट आहे हा फ्रेशर आहे तर त्यामुळे इथे 2024 मी ते सिलेक्ट करतो. आता हे सगळे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सीट नंबर एंटर करायचा आहे. सीट नंबर एंटर केल्यानंतर तुमचे मार्कशीट म्हणजे नेम काय आहे तुमच्या मदरचं, तुमच्या कॅन्डिडेट नेम काय आहे तर हे सगळं फिलअप करायचं आहे. आता ह्या इकडे मी सगळे डिटेल्स फिलअप केलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. अशी तुम्हाला सगळी डिटेल्स फिलअप करायचे आहेत. प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला मार्क एंटर करायचे आहेत. 10वीसाठी तुम्हाला प्रत्येक मार्क एंटर करावे लागणार आहेत. बट 12वीसाठी हे जर तुम्ही डिटेल्स फिलअप केले तर ह्याच्यानंतर तुम्हाला गेट HSC डाटा ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे सगळे मार्क इकडे कॅल्क्युलेट होऊन येतील. फक्त तुम्हाला ह्या रेड ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. ऑटोमॅटिकली सगळे मार्क्स आहेत ते तुम्हाला ते लिहून येतील. हे सगळं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की सगळे मार्क तुम्ही बरोबर लिहिले आहेत की नाही, कारण की व्हेरिफिकेशनच्या वेळी हे सगळं तुमच्या चेक केलं जातं. तर त्यामुळे सगळं तुम्हाला नीट चेक करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही चेक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही JEE एक्झामला अपियर केलं होतं की नाही, येस ऑर नो. जर तुम्ही अपियर केलं असेल तर येस, नसेल केलं तर तुम्ही नोवर सिलेक्ट करू शकता. आता ह्या कॅन्डिडेटने JEE एक्झाम दिली होती तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल. तर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, नक्की त्या स्कोर कार्डवरती तुमची डेट ऑफ बर्थ काय होती तर ते तुम्हाला एंटर करायचं आहे आणि त्याच्यानंतर गेट JEE स्कोर डाटा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर सिम्पली जे पण तुमचे पर्सेंटाईल असतील, जेवढे पण तुम्हाला JEE मिळाले होते तर ते सगळे पर्सेंटाईल तुम्हाला इकडे दिले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही नीटची एक्झाम दिली होती की नाही, येस ऑर नो, तर नो. आता जर तुम्ही MST CET PCBची एक्झाम दिली असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही PCBचे पण डिटेल्स फिलअप करू शकता. बट ह्या कॅन्डिडेटने PCBची एक्झाम नव्हती दिली, सो ह्या इकडे मी सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर क्लिक करतो. आता इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे ज्याच्यामध्ये तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे. आता ह्या कॅन्डिडेटचा जर मला फोटोग्राफ अपलोड करायचा असेल तर इकडे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट अपलोड टाईप. तुम्हाला काय अपलोड करायचं आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचर, हे तुम्हाला 2 ऑप्शन दिले असतील. तर सगळ्यात पहिले मला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे तर मी ते फोटोग्राफवर सिलेक्ट करेन. ते इकडे मला फोल्डरचा ऑप्शन दिला आहे, म्हणजे मी कॉम्प्युटरमधनं हा मी माझा फोटोग्राफ सिलेक्ट करेन कॅन्डिडेटचा आणि फोटोग्राफ सिलेक्ट केल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हा कॅन्डिडेटचा फोटोग्राफ आहे आणि हा मला अपलोड करायचा आहे माझ्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती. तर सिम्पली मला ह्या अपलोडच्या साईनवर मला क्लिक करायचं आहे. इकडे मी अपलोडच्या साईनवर क्लिक केलं तर तुम्ही ते बघू शकता फोटोग्राफच्या ठिकाणी फोटोग्राफ इकडे आलेला आहे. आता ह्याच्यानंतर मला सिग्नेचर अपलोड करायची आहे तर मी सिग्नेचर टाईपवर सिलेक्ट करेन. परत मी तसंच करेन, माझ्या फोल्डरमध्ये जाऊन जी पण काही कॅन्डिडेटची सिग्नेचर आहे मी ती सिलेक्ट करेन आणि ते मी ह्या इकडे अपलोड करेन. आता इकडे तुम्ही बघू शकता कॅन्डिडेटचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे दोन्ही अपलोड झालेलं आहे. आता इकडे तुम्हाला नीट चेक करायचं आहे की तुमचा फोटोग्राफच्या ठिकाणी नीट फोटोग्राफ अपलोड झाला आहे की नाही, सिग्नेचरच्या ठिकाणी तुमचं सिग्नेचर अपलोड झालं आहे की नाही. कारण की बरीच मुलांना मिस्टेक करतात, चुकून फोटोग्राफच्या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करून टाकतात आणि सिग्नेचरच्या ठिकाणी फोटोग्राफ अपलोड करून टाकतात. तर नीट तुम्हाला फिलअप करताना चेक करायचं आहे की तुम्ही अपलोड करताय ते फोटोग्राफ ठिकाणी आहे की नाही. एकदा तुम्ही हे चेक केल्यानंतर तुम्हाला पुढे सेव्ह अँड प्रोसीडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची स्टेप दिसेल. आता ह्या इकडे जे पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना जे पण डिटेल्स तुम्ही सिलेक्ट केले होते तर त्या डिटेल्ससाठी कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत तर ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. जसे की जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट जर तुम्ही सिलेक्ट केलं असेल, तुमची ॲन्युअल इन्कम जर बिलो 8 lakhs असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. जसे की ह्या कॅन्डिडेटनी त्याची कॅटेगरी OBC सिलेक्ट केली होती तर त्या OBCच्या रिगार्डिंग कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर ते डॉक्युमेंट्स त्याला इकडे अपलोड करावे लागणार आहेत. सो तुम्हाला अपलोड कसं करायचं आहे
सिम्पली जे पण तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, तर मी ते अपलोडवर सिलेक्ट करून इकडे तुम्हाला फोल्डर ओपन करायचं आहे आणि इकडे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे की नक्की तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट कुठलं आहे. तर हे डोमिसाईल सर्टिफिकेटची PDF आहे. तर ह्या PDFवर क्लिक करून मी इकडे अपलोड करू शकतो. तर असं मी इकडे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. प्रत्येक डॉक्युमेंटच्या ठिकाणी तुम्हाला इकडे अपलोडचा साईन दिसेल, तर त्यावर क्लिक करून तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. नीट तुम्हाला अपलोड करायचं आहे. डोमिसाईलच्या ठिकाणी चुकून तुम्ही इन्कम सर्टिफिकेट अपलोड करू नका. काही मुले ह्याच्यामध्ये पण मिस्टेक करतात, नीट डॉक्युमेंट अपलोड नाही करत. तर तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा नीट अपलोड करायचे आहेत. आता एकदा तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले तर त्याच्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन बघायला मिळेल. हा तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला एक पेमेंटचं सेक्शन बघायला मिळेल. आता जर तुम्ही MST-CETची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करण्यासाठी कुठलीही फी पे करावी लागणार नाही. बट जर तुम्ही फक्त JEE बेसवर तुम्ही ॲडमिशन घेत असाल, म्हणजे काही मुलं असे असतील ज्यांनी MST-CETची एक्झाम नव्हती दिली, फक्त त्यांनी JEEची एक्झाम दिली होती, तर जर तुम्ही JEE बेसवर ॲडमिशन घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला फी पे करावी लागणार आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी ही 1000 रुपीज फी आहे आणि जर तुम्ही इतर कुठल्या रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी 800 रुपीज फी आहे. आणि जर तुम्ही MST-CET प्लस JEE हे जर तुम्ही दोन्ही एक्झाम दिले असतील, म्हणजे तुम्ही CETची पण एक्झाम दिली आहे, तर त्यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप्लिकेशन फी पे करावी लागणार नाही. एकदा सगळं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलात तर सगळं तुम्हाला डिटेल्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. जे पण तुम्ही डिटेल्स सबमिट करताय तर ते सगळे डिटेल्स करेक्ट आहेत की नाही सगळे एकदा तुम्ही नजरेखालून व्हेरीफाय करून घ्या. सगळं व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला ॲट दी एंड सबमिटचं ऑप्शन बघायला मिळेल. सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा व्हेरिफिकेशनसाठी सबमिट होणार आहे. आता जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं असेल तर ऑटोमॅटिकली तो ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी सबमिट होणार आहे. तुम्हाला कुठल्याही FC सेंटरमध्ये व्हिजिट करावं लागणार नाही आहे. बट जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं असेल तर ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज करताना जे पण तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटर सिलेक्ट केलं असेल, जो पण तुम्ही टाईम स्लॉट सिलेक्ट केला असेल, त्या टाईम स्लॉटमध्ये त्या FC सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला ऑफलाईन जाऊन व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. सो गाइस आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. नक्की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय काय डिटेल्स तुम्हाला कुठे फिलअप करावे लागतात हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे पण सगळे तुमचे क्लिअर झालेले असतील. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय द्यायचा ट्राय करेन. भरपूर कॉमेंट्स असतात, प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकत, बट मी नक्की तुम्हाला रिप्लाय द्यायचा ट्राय करेन. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल करत तर इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करून घ्या. त्याच्यावर पण जर तुम्हाला काही पर्सनली डाऊट विचारायचे असतील तर ते पण तुम्ही डाऊट विचारू शकता माझ्या इंस्टाग्रामवरती. सो गाइस आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.